वाशिम जिल्ह्यातील MH29 हेल्पिंग हँड वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिम गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात वनविभागासोबत धडाकेबाज कामगिरी करीत आहे। एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये जखमी झालेल्या नीलगायला वाचविण्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी केलेली धडपड कौतुकास्पद आहे। दिनांक 6 जुलै रोजी वाशिम नजीक केकत उमरा येथे असलेल्या एका नाल्यात पाणी पिण्यासाठी आलेल्या नीलगायवर भटक्या श्वानांनी हल्ला केला होता। यात नीलगाय गंभीर जखमी झाली। सदर माहिती MH29 हेल्पिंग हँड वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिमचे सदस्य प्रदीप पट्टे बहादूर यांना मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित माहिती वनविभागाला देऊन वनविभागासोबत घटनास्थळी दाखल झाले व सदर नीलगायला रेस्क्यू करून उपचारासाठी वाशिम येथे आणले। दुसऱ्या घटनेत वाशिम नजीकच एका विहिरीत 2 नीलगाय पडल्या। सदर माहिती सुद्धा प्रदीप पट्टे बहादूर यांना मिळताच त्या ठिकाणी सुद्धा प्रदीप आपले सहकारी व वनविभागाची रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळी दाखल झाले। यावेळी एका नीलगायचा मृत्यू झाला तर एका नीलगायला विहिरी बाहेर काढण्यात यश आले। याआधी सुद्धा छत्रपती संभाजीनगर नागपूर महामार्गावर वाई नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एक नीलगाय गंभीर जखमी झाली। सदर नीलगायचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला। याआधी सुद्धा शेलू बाजार येथील एका काळविटाच्या पिल्लाला देखील संघटनेच्या सदस्यांनी वनविभागाच्या ताब्यात देऊन जीवनदान दिले। जनमत लाईव्ह न्यूज साठी वाशिम मधून ज्ञानेश्वर वरखट यांची रिपोर्ट।